नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या सिम्प्लिफाईड अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी नागेश नवनाथ पाटील. आज आपण पाहतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा योजना. आता नेमके राज्यसेवा पूर्व परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची योजना काय आहे ही याच्यामध्ये आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपला जो सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे ते मोबाईल ऍप्लिकेशन आणखीनही आपण डाउनलोड केलं नसेल तर ते आपण डाउनलोड करा. ती डाउनलोड करण्याची लिंक या व्हिडिओच्या खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या संदर्भात जर आपल्याला काही कोणत्या अडचणी आल्या तर आपण 9860 910 895 87 88 63 96 88 यापैकी कोणत्याही मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. तर या भागामध्ये आपण काय पाहतोय की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षासाठी जो परीक्षेची योजना आहे ही नेमकी परीक्षेची योजना काय आहे, यामध्ये कोणकोणत्या परीक्षांचा समावेश केला जातोय, या सर्व बाबी यामध्ये पाहणार आहोत. हे जे झालेला जो बदल आहे तो 2025 ला आलेल्या जाहिरातीमध्ये जो बदल सांगितलेला आहे त्या बदलानुसार ही सगळे आपण परीक्षा योजना आजच्या भागामध्ये आपण अभ्यासत आहोत. तर प्रथम पहा की आता या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये नेमका परीक्षेची योजना कशी आहे. आता पूर्व परीक्षेचा आपण विचार केला तर पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये नेमकं कोणकोणत्या परीक्षांचा समावेश होतो हे आपण प्रथम पाहूया. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की पहिल्यांदा याच्यामध्ये काय येतं तर प्रशासकीय सेवा. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या सेवा आहेत ती पहिली आहे प्रशासकीय सेवा. दुसरी कोणती आहे तर ती आहे वनसेवा. त्यानंतर तिसरी आहे कृषी सेवा. आणि चौथी आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा. या 4 परीक्षांचा समावेश हा राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये केला जातो. तर मित्रांनो, या 4ही परीक्षांसाठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाते. परत एकदा लक्षात घ्या, या 4ही परीक्षांसाठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाते आणि या 4ही परीक्षांची मुख्य परीक्षा ही यांच्या टेक्निकल सिलेबसनुसार वेगवेगळी घेतली जाते. ही बाब या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रशासकीय सेवांमध्ये जो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि पूर्व परीक्षेचा या 4ही परीक्षांचा पूर्व परीक्षेचा परीक्षेची योजना काय आहे याच्यामध्ये आपण पाहत आहोत. तर पहा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता त्या नेमक्या 4 परीक्षा कोणत्या होत्या हे आपण पाहिलं. तर या 4ही परीक्षांसाठी परीक्षेची योजना काय असेल पहा. तर यामध्ये पहा, या 4 परीक्षा आपल्या लक्षात आल्या. यामध्ये पहिला पेपर असेल सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन पेपर 1 असेल आणि सामान्य अध्ययन पेपर 2 असेल. असे 2 पेपर होतील. यामध्ये सामान्य अध्ययन पेपर हा 200 गुणांचा असेल. यानंतर सामान्य अध्ययन पेपर 2 हा 200 गुणांचा असेल. हा पेपर जनरल स्टडी आणि हा पेपर आपला सीसॅट असेल. हा पेपर क्वालिफाईंग असेल आणि या पेपरवरती याचं मेरिट लागलं जातं. आता ते नेमकं कसं हे आपण पाहूया. पहा, परीक्षेची योजना. पहिला पेपर हा आपल्याला प्रिलिमचा पहिला पेपर देणं अनिवार्य आहे आणि दुसरा देखील आपल्याला अनिवार्य पेपर देणं, पेपरला उपस्थित राहणं आपल्याला अनिवार्य आहे. दोन्हीसाठी 200 गुणांचा हा पेपर असेल. दोन्ही परीक्षांसाठी, दोन्ही पेपरसाठी 2 तासांचा कालावधी असेल. त्यानंतर हे परीक्षेचे प्रश्न जे आहेत ते पदवी स्तरावरचे असतील.
यानंतर या पेपर 2 मध्ये म्हणजे सीसॅट मध्ये जे पॅसेज आपल्याला विचारले जाणार आहेत 1 ते 5 जे पॅसेज ते पदवी स्तरावरती असतील. 6वा जो घटक त्यातला पॅसेजचा असेल तो 6वी स्तरावरचा असेल आणि 6वा जो 10वी स्तरावरचा असेल आणि त्यानंतर घटक क्रमांक 7 हा 10वी आणि 12वीच्या स्तरावरचा विचारला जाईल. दोन्ही पेपरसाठी प्रश्नांचं जे माध्यम असेल ते प्रश्न मराठीमध्ये पण विचारला जाईल आणि आपल्याला प्रश्न इंग्रजी माध्यमातून देखील विचारला जाईल. दोन्ही पेपरसाठी जे प्रश्न असतील ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. आता पेपर क्रमांक 2 जो सीसॅट आहे हा पेपर आपल्याला किती गुणांसाठी आहे तर तो पेपर आहे आपल्याला सीसॅटचा पेपर आहे तो 200 गुणांसाठी आहे. 200 गुणांसाठी या पेपरमध्ये आपल्याला 80 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच की एक प्रश्न हा 2 म्हणजे 2.5 मार्कासाठी आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो. आता हा जो पेपर आहे तो क्वालिफाय व्हावा लागतो आपल्याला. म्हणजेच की या सीसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला 33% गुण मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच किती गुण आपल्याला मिळणं गरजेचं आहे 66.66 गुण मिळाल्यानंतरच पहा सीसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला 66.66 गुण मिळाल्यानंतरच आपला जो जीएसचा पेपर आहे हा पेपर तपासला जातो आणि या जीएसच्या पेपरवरती आपलं मेरिट जाहीर होतं. यानंतर पहा आता जीएसचा जो पेपर आहे सर्वसाधारणपणे जर आपल्याला एक सेफ झोन मध्ये जर राहायचं असेल तर साधारणतः 120 पेक्षा जास्त गुण मिळवणं या पेपरमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जी पुढची आपली मुख्य परीक्षा कोणतीही असेल या 4 अगोदर सांगितलेल्या परीक्षांमध्ये त्या परीक्षांसाठी आपण क्वालिफाय होऊ शकतो. आता या पेपरला नेमकी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? हो आहे, नक्कीच. तर ती कशी आहे? त्यासाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% गुण म्हणजेच की 1/4 एवढे गुण वजा केले जातील. कशामधून वजा केले जातील? बरोबर आलेल्या प्रश्नांच्या मार्कांमधून याचे प्रश्न वजा केले जातील. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की जो आपला सीसॅटचा पेपर आहे सीसॅटच्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न असतात. त्या 5 प्रश्नांसाठी सीसॅटच्या आपल्याला निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम नाहीये, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर जर आपल्याला अपूर्णांकामध्ये जर आपल्या मार्कांची बेरीज आली तर आपलं मेरिट देखील आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो अपूर्णांकामध्येच लागलेलं आपल्याला दिसतंय. आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा नेमकं ही मुख्य परीक्षा जी आहे या मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला मी सांगतो. पहा समोर आपल्याला बोर्डवरती दिसतंय मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा. राज्यसेवा मुख्य परीक्षेची आता ही परीक्षा जी आहे पूर्वी जी ही परीक्षा होती ती डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये ही परीक्षा होती. आता हीच परीक्षा जी आहे ते डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये याचे पेपर्स विचारले जाणार. एकूण 9 पेपर आपले होणार आहेत. किती पेपर होणार आहेत? 9. तर 1750 गुणांची ही लेखी स्वरूपातली 9 पेपरची परीक्षा होणार आहे. यानंतर या 1750 मध्ये 275 गुण जे आहेत त्याच्यानंतर 10वा पेपर असल्यासारखा आपला की मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी म्हणजेच की आपली जी इंटरव्ह्यू आहे याच्यासाठी आपल्याला 275 गुण आहेत. एकूण 2025 गुणांची ही परीक्षा आपली होणार आहे. 2025 गुणांची ही परीक्षा होणार आहे. आता नेमकी ही कशी आणि कोणकोणते पेपर याच्यामध्ये येत आहेत ते आपण आता या ठिकाणी अभ्यासूयात. आता पहा यामध्ये पेपर क्रमांक आणि विषय संकेतांक आपल्याला मी प्रथम सांगतो. पेपर क्रमांक 1 याच्यासाठी विषय संकेतांक आहे तो आहे 1001 हा विषय संकेतांक त्याचा असणार आहे. आपल्याला पेपर सोडवताना तो आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्यासाठी 300 गुण आहेत. मानक त्याची 10वी आहे. माध्यम त्याचं मराठी असेल, मराठीचा पेपर असणार आहे आणि यासाठी 3 तास अवधी असणार आहे. त्यानंतर इंग्रजीचा पेपर असणार आहे त्याचा पेपर संकेतांक आहे 1002. त्यासाठी गुण असणार आहेत आपल्याला 300 गुण असणार आहेत. 10वी स्तर असेल आणि इंग्रजी माध्यमाचा हा पेपर असेल त्यासाठी देखील कालावधी हा 3 तासाचा असेल. आता या दोन्ही पेपरसाठी आपल्याला किती गुणांसाठी हा पेपर आहे? 300 गुणांसाठी पेपर आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की आयोगाने या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला 25% गुण मिळवणं
आवश्यक आहे. जर आपण या दोन्हीमध्ये 25-25% गुण मिळवले तरच आपले पुढचे पेपर तपासले जाणार आहेत. यामध्ये 25-75 म्हणजे किती, तर 75 मार्क मिळवणं आपल्याला मराठीच्या पेपरमध्ये 75 आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये आपल्याला 75 गुण मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर जाता जे समोर आपल्याला दिसतात पेपर 1 आणि 2 पाहिला आपण, त्यामध्ये पेपर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 9 ही पेपर जर तुम्ही मराठी आणि इंग्रजीला क्वालिफाय झालात, 75% गुण मिळवले तरच हे पेपर आपले तपासले जाणार आहेत. यामध्ये पहा पेपर 3चा संख्यातांक आहे 1003. हा पेपर पूर्ण निबंधावरती असेल. निबंध याच्यामध्ये आपल्याला विचारला जाईल. त्यामध्ये आपल्याला 250 गुणांसाठी हा पेपर असेल. याचं मराठी आणि इंग्रजी असं याचं माध्यम असेल. सर्व पेपरसाठी पहा 3 तासाचा आपल्याला अवधी दिलेला आहे. त्यानंतर पेपर 4चा संख्यातांक आहे 1004. 250 गुणांसाठी हाही पेपर विचारलेला आहे. यामध्ये मराठी इंग्रजी माध्यमाचा पेपर असेल. तर हे जे सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4 हे जे 4 पेपर आहेत, या 4 पेपरमध्ये आपल्याला हा प्रत्येक पेपर जो आहे तो 250 गुणांसाठी विचारला जाणार आहे. त्याचं प्रश्नांचं जे माध्यम असणार आहे किंवा लिखाणाचं माध्यम असेल तुमचं ते मराठी किंवा इंग्रजी ह्या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका लँग्वेजमध्ये तुम्ही हे पेपर लिहू शकता. आता पेपर 5चा संख्यातांक आहे 1005. पेपर 6चा संख्यातांक आहे 1006 आणि पेपर 7चा संख्यातांक आहे 1007. हे लक्षात घ्या. यानंतर वैकल्पिक विषय जे आपल्याला ऑप्शनल विषय आहेत, त्या ऑप्शनल विषय आपण पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना जो ऑप्शनल विषय चॉईस केलेला आहे त्यानुसार त्याचे 2 पेपर होणार आहेत. ते 2 पेपर कसे असणार आहेत पहा. पहिला पेपर त्याचा 250 गुणांचा असेल. दुसरा पेपर हा 250 गुणांचा असेल. त्यासाठी देखील तुमच्या लिखाणाचं माध्यम कोणतं असेल, मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एका माध्यमातून तुम्ही पेपर लिहू शकता. आता यानंतर पहा नेमके वैकल्पिक विषय कोणकोणते आहेत. वैकल्पिक विषय कोणकोणते आहेत, 2 वैकल्पिक विषयाचे पेपर होणार आहेत. म्हणजे या 26 आयोगाने दिलेल्या 26 विषयापैकी तुम्ही कोणताही एक विषय घ्या, त्याचे तुम्हाला 2 पेपर लिहायचे. आता नेमके कोणते विषय असणार आहेत हे तुम्हाला मी सांगतो. पहिला आहे कृषी, पशुसंवर्धन आणि विज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, त्यानंतर भूशास्त्र, इतिहास, विधी, व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, यांत्रिकी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शास्त्र, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र. आपल्याला कोणत्या विषयामध्ये रुची आहे त्यानुसार तुम्ही यामधील कोणताही एक सब्जेक्ट निवडू शकता. आता याच सब्जेक्टचे सगळे इंग्लिशमध्ये नाव आहेत. ऍग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर अॅनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स अँड अकाउंटन्सी आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आहे, जिओग्राफी आहे, जिओलॉजी आहे, हिस्ट्री आहे, लॉ आहे, मॅनेजमेंट आहे, मराठी लिटरेचर आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मेडिकल सायन्स आहे, त्याच्यात सायकोलॉजी आहे, फिजिक्स आहे. अशा पद्धतीने त्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आहे, सायकोलॉजी, त्याच्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशियोलॉजी, स्टॅटिस्टिक आणि झुओलॉजी. असे हे 26 विषय आयोगाने आपल्याला दिले. यापैकी कोणताही एक विषय तुम्ही निवडून मुख्य परीक्षा लिहू शकता. तर मित्रांनो ही होती राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची नेमकी परीक्षेची योजना काय होती या संदर्भात आपण आजच्या भागामध्ये सर्व माहिती अभ्यासलेली आहे. मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्याचनंतर व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपण व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तत्पूर्वी एक आपल्याला सूचना की आपलं जे सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणेचं जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअरवरून तुम्ही नक्की डाउनलोड करा. मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.